नमस्कार मित्रांनो, मी शुभम नाईक स्वागत करतो तुमचं स्टॉक रनर या आपल्या युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल इन डिटेल मध्ये जाणून घेणार आहे, कारण मी कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्सवर काम करतो, सपोर्टच्या पाठीमागे माझी सायकोलॉजी काय असते किंवा रेजिस्टन्सला माझे काय सायकोलॉजी असते, एखादा सपोर्ट बनतो कसा, एखादा रेजिस्टन्स कसा बनतो आणि त्यावर आपण ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करायचा, इन डिटेल मध्ये आपण या व्हिडिओला जाणून घेऊया. तर शेवटपर्यंत व्हिडिओला बघायचं. जर स्किप केलं तर तुम्हाला प्रॉपर नॉलेज नाही भेटणार, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं. तर आता आपण आपल्या स्क्रीनवर जाऊया. ओके, तर आता आपण सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल जाणून घेऊया. म्हणजे एक सपोर्ट कसा बनतो, एक रेजिस्टन्स कसा बनतो, त्याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय असते, त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि त्या पाठीमागचं जोपर्यंत तुम्हाला लॉजिक नाही माहित, तोपर्यंत तुम्ही त्यामध्ये काम तर करू शकताय, पण तुम्ही ना तुमचं स्वतःचं डिसिजन नाही घेऊ शकत. तुम्हाला समजायला पाहिजे की गोष्टी का घडत आहेत, काय होतंय नेमकं, आणि तुम्हाला हे जर लॉजिक जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण तुम्हाला नॉलेज जर पाहिजे असेल तर तुम्हाला टाइम हा द्यावाच लागणार आहे. तर आता जास्त वेळ न घालवता आपण आता सपोर्ट रेजिस्टन्सचं लॉजिक बघूया. सपोर्ट रेजिस्टन्स का बनत असतो आणि कशा पद्धतीने बनत असतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण सपोर्ट बद्दल जाणून घेऊया. तर आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी एखाद्या लेवलला प्राइस आल्यानंतर अशा पद्धतीने बाईंगचं प्रेशर बघायला मिळत असतं, बरोबर. आता ज्यांना काहीच माहित नाही, एकदम बेसिक आहे, त्यांच्यासाठी सांगतो की जिथून आपल्याला बाईंगचं प्रेशर बघायला मिळतं, एक तिथं आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. म्हणजे आपल्यासाठी काय बनला तो सपोर्ट. काय झालं, मार्केटमध्ये अशा पद्धतीने प्राइस आली, थोडासा फॉल झाला इथं आणि परत इथं बाईंगचं प्रेशर आलं अशा पद्धतीनं, म्हणजे मार्केट तिथून अपला गेलं, तर इथं आपल्यासाठी हा सपोर्ट बनला. तर चान्सेस इज व्हेरी हाय की परत प्राइस या लेवलला आल्यानंतर काय होणार आहे, प्राइस अपला जाणार आहे. तर आता सपोर्ट जवळ प्राइस आल्यानंतर अपला जाणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. पण ती प्राइस वरच का जात असते, काय पाठीमागे लॉजिक आहे त्या. तर मी तुम्हाला एक थोडक्यात त्याच्या पाठीमागचं लॉजिक सांगतो. इथून आपल्याला एक बाईंगचं प्रेशर बघायला मिळालं आहे, बरोबर. म्हणजे या सपोर्ट लेवलला कोण ऍक्टिव्ह असतात, या सपोर्ट लेवलला बायर्स ऍक्टिव्ह असतात, बरोबर. आणि सपोर्ट लेवलला बायर्स ऍक्टिव्हेट असतात म्हणजे काय होतं, इथे या लेवलला बायर्स बाईंग करायला चालू करतात. फक्त बायर्स बाईंग करायला चालू करतात का, तर नाही. तर ज्यांनी या लेवलला सेलिंग केलेलं असतं, या लेवल पासून प्राइस या लेवल पर्यंत आलेले असते, या लेवलला ज्यांनी काय केलेलं असतं, सेलिंग केलेलं असतं, ते पोझिशन मधून एक्झिट होतात. म्हणजे आता तुम्हाला इथं सेलरची सायकोलॉजी आणि बायरची सायकोलॉजी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला सेलर पोझिशन मधून एक्झिट होतो त्यावेळेला तो बायर बनतो, ओके. आणि ज्या वेळेला बायर पोझिशन मधून एक्झिट होतो त्यावेळेला तो सेलर बनतो. आता यावर डिटेल मध्ये मी नाही बोलत बसणार, कारण यावर जर मी डिटेल मध्ये बोलत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. जर तुम्हाला या संदर्भात जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आपण त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवूया, ओके. तर काय झालेलं, इथं ज्यांनी सेल केलेला आहे, ओके, त्यांना सुद्धा माहिती आहे की सपोर्ट लेवलला कोण ऍक्टिव्ह आहेत, बायर्स ऍक्टिव्ह आहेत. मग प्राइस सपोर्ट लेवलला आल्यानंतर त्यांनी काय करतात, प्रॉफिट बुक करतात. आता प्रॉफिट बुक करतात म्हणजे पोझिशन मधून एक्झिट होतात. पोझिशन मधून एक्झिट झाल्यानंतर सेलर जे आहेत ते काय बनले, सेलर बनले बायर, बरोबर. मग इथं जे सेलर्स आहेत ते सुद्धा बायर बनले आणि इथं न्यू बायर जे ऍड होणार आहेत ते सुद्धा इथं आलं. इथं आपल्याला बाईंगची पोझिशन बघायला मिळतात आणि मार्केटमध्ये प्राइस आपल्याला अपला जाताना बघायला मिळते. तर अशा पद्धतीने सपोर्ट काम करत असतो. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सपोर्टलाच का बाईंगचं प्रेशर येतं. सपोर्ट गेल्यानंतर तिथं नेमकं असं काय असतं, तर तिथं काय असतात, तिथं बायर्स ऍक्टिव्ह असतात. तिथं बायर्स काय करतात, बाईंगच्या पोझिशन बनवायला चालू करतात आणि जे सेलर्स आहेत, सेलर्स पोझिशन मधून तिथं एक्झिट व्हायला चालू करतात. म्हणजे जे सेलर्स आहेत ते सेलर्स सुद्धा बायर्स बनले आणि त्यामुळे आपल्याला तिथं अचानक एक बाईंगचं प्रेशर बघायला मिळत असतं, ओके. तर तुम्हाला आता सपोर्ट पाठीमागची सायकोलॉजी समजली. तर आता आपण ना रेजिस्टन्स बद्दल बघूया. ज्या पद्धतीने आपण सपोर्ट बद्दल बघितलेलं अगदी त्याच पद्धतीने आपण रेजिस्टन्स बद्दल बघणार आहे. काय झालेलं असतं, मार्केट असं अपला असतं आणि मार्केटमध्ये आपल्याला अचानक असं एक सेलिंगचं प्रेशर बघायला मिळालं असतं. ज्या ज्या लेवलला सेलिंगचं प्रेशर येतं ती लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स लेवल असणार आहे. आणि इथून आपल्याला जास्त सेलिंगचं प्रेशर म्हणजे जास्त मार्केटमध्ये फॉल होताना बघायला मिळाला म्हणजे आपल्यासाठी हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया झाला. आता मग काय झालं, परत या लेवलला काय झालं, बायर्सनी बाईंग करून परत प्राइसला अपला नेलं आणि परत बायर्सनी इथं काय केलं, इथं बायर्स ऍक्टिव्हेट झाले म्हणजे हा सपोर्ट क्रिएट झाला. इथून मार्केटमध्ये फॉल आलेला त्यामुळे हा रेजिस्टन्स क्रिएट झाला. आता काय झालं, ज्यांनी या लेवलला बाईंग केले त्यांना दिसतोय तिथं मार्केटला पाठीमागे इथून एक सेलिंगचं प्रेशर आलेलं आहे या लेवलवरून. मग इथं ज्यांनी बाईंग केले काय करणार, ते पोझिशन मधून एक्झिट होणार, ते काय करणार, प्रॉफिट बुक करणार. आणि प्रॉफिट बुक करणार म्हणल्यानंतर बायर्स कोण बनणार आहेत, जसं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं बायर्स हे सेलर्स बनणार आहेत. बायर्स सेलर्स बनले, इथं आपल्याला थोडंसं सेलिंगचं प्रेशर बघायला मिळालं. प्लस इथं जे
सेलर्स ऍक्टिव्ह आहेत या लेवलला प्राइस यायची, जे वाट बघत बसलेले आहेत सेलिंग करण्यासाठी, ते इथं त्यांच्या सेलिंगच्या ऑर्डरी एंटर करायला चालू केला. मग आपल्याला इथं बायर्स कमी पडताना बघायला मिळाले, कारण ऑलरेडी जे बायर्स आहेत ते पोझिशन मधून एक्झिट होत आहेत, म्हणजे ते सेलर्स बनले, प्लस इथं नवीन सेलर्स ऍड झाले आणि मार्केटमध्ये परत आपल्याला सेलिंगचं प्रेशर बघायला मिळालं. त्याच्यानंतर परत प्राइस बायर्सच्या एरियात आली. परत बायर्सच्या एरियात आल्यानंतर इथं जे सेलर्स आहेत या सेलर्सना माहिती आहे की हा बायर्सचा एरिया आहे, त्यांनी इथून ते इथपर्यंत त्यांना जे प्रॉफिट मिळाले ते बुक करायला त्यांनी सुरुवात केली. प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली म्हणजे त्यांनी त्यांच्या पोझिशन स्क्वेअर अप करायला चालू केल्या. पोझिशन मधून एक्झिट करायला सुरुवात केल्यानंतर ते जे सेलर्स आहेत ते बनले बायर्स, प्लस इथं न्यू बायर्स ऍड झाले आणि आपल्याला परत बाईंगचं प्रेशर बघायला मिळालं. तर आपल्याला अशा पद्धतीनं एक सपोर्ट काम करताना बघायला मिळतो आणि अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स काम करताना आपल्याला बघायला मिळतो. तर आता आपल्याला रेजिस्टन्स सपोर्ट कशा पद्धतीनं ड्रॉ करायचा, तर सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्ही जर बघितलं तर इथं आपल्याला काय झालेलं आहे, एक सेलिंगचं प्रेशर आलेलं आहे. मग आपल्यासाठी हा एक रेजिस्टन्स झाला. परत आपल्याला इथं सेलिंगचं प्रेशर आलं बघा तुम्ही. परत आपल्याला या रेजिस्टन्स एरियात सेलिंगचं प्रेशर आलं. परत या रेजिस्टन्स एरियात सेलिंगचं प्रेशर आलेलं आहे. परत इथं जर बघितलं तर इथं अपला गेलेलं आहे. परत इथं सेलिंगचं प्रेशर आलेलं आहे. म्हणजे काय, इथं या लेवलला सेलर्स ऍक्टिव्ह आहेत आणि सहजासहजी ते मार्केटला अपला जाऊन देणं झालेलं आहे. तुम्ही जर सपोर्टचं जर बघितलं, आपल्यासाठी हा एक सपोर्ट बनला. प्राइस इथं आली, परत इथं बाईंगचं प्रेशर आलेलं आहे. परत प्राइस अपला गेलेलं आहे. परत प्राइस थोडी खाली आली, परत बाईंगचं प्रेशर आलेलं आहे. परत अपला गेलेलं आहे. म्हणजे सपोर्ट लेवलला आपल्याला काय बघायला मिळतं, बायर्स ऍक्टिव्हेट बघायला मिळतात आणि तिथं आपल्याला बाईंगचं प्रेशर बघायला मिळतं. रेजिस्टन्स लेवलला सेलर्स ऍक्टिव्हेट होताना आपल्याला बघायला मिळतात आणि तिथून आपल्याला मार्केटमध्ये फॉल बघायला मिळतो. तर आय होप तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या पाठीमागची सायकोलॉजी समजली असेल. कशा पद्धतीने सपोर्ट आणि कशा पद्धतीने रेजिस्टन्स ड्रॉ करायचं हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. जर सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर ट्रेड कसा प्लॅन करायचा, टाइम फ्रेम कोणता असला पाहिजे आणि परफेक्ट एंट्री कशी असली पाहिजे, त्यामध्ये प्रॉफिट कसं बुक करायचं इन डिटेल मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ जर त्यावर पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, जेणेकरून आपण कोणताही नवीन व्हिडिओ जर टाकला तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवावी. तर आता आपण आपला व्हिडिओ इथे स्टॉप करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.